तर कोऑपरेटिव्ह बँकेसाठी फंड मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं असतं. करेक्ट. म्हणजे लिक्विडिटी आहे, सॉल्व्हन्सी आहे आणि एकंदरीतच मोठं लोन उद्या डिस्बर्स करायचं म्हटलं, की आधी मला एचओला सांगावं लागतं, की अहो फंड्स आहेत ना किंवा त्याची मॅनेजमेंट करा. तर ही जी तारेवरची कसरत आहे, स्पेसिफिकली टू कोऑपरेटिव्ह बँक्स, ती कशी तुम्ही करता किंवा जनसेवामध्ये काय स्ट्रॅटेजीज तुम्ही फॉलो करता, की ही तारेवरची कसरत थोडीशी रिलॅक्स व्हावी यासाठी? बेसिकली मी माझ्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये आजही 35% to 30% जो पोर्टफोलिओ माझा आहे, तो शॉर्ट टर्म ड्युरेशनलाच आम्ही ठेवलेला असतो. आणि वी आर कॉन्स्टंटली डायलॉग विथ अवर लोन डिपार्टमेंट ऑल्सो. फ्रिक्वेंटली ते चॅलेंजेस आम्ही स्वीकारत असतो, की कुठली मोठी-मोठी प्रपोजल्स या पुढच्या फॉर्टनाइटली सुटणार आहेत किंवा काय कशा पद्धतीनं ओके. आणि तशाच पद्धतीचं मी टेप्समध्ये आणि ट्रेझरी बिल्समध्ये माझी इन्व्हेस्टमेंट 30% to 35% असतेच असते. सो शॉर्ट टर्म लिक्विडिटी मॅनेजमेंट हा मला वाटतं सध्याच्या काळातला एक सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे. नक्कीच.